सिल्वर ओकवर मवियाची महत्त्वाची बैठक सुरू आहे। जयंत पाटील, अनिल देशमुख, बाळासाहेब थोरात, नाना पटोले बैठकीसाठी उपस्थित आहेत। शरद पवारांच्या उपस्थितीत होत असलेल्या मवियाच्या या बैठकीत उमेदवारांची नावं निश्चित होण्याची शक्यता आहे। त्यानंतर काँग्रेसची बैठक होणार आहे। दरम्यान या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या आमदार प्रतिभा धानोरकर या सुद्धा शरद पवारांच्या भेटीसाठी त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। अधिकची माहिती आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून घेऊया। सागर, बैठकीत नेमकं काय घडतंय आणि एकीकडे प्रतिभा धानोरकर सुद्धा पोहोचलेल्या आहेत सिल्वर ओकवर, काय नेमकं? काल केंद्रात काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली। आज राज्यात देखील काँग्रेस महाराष्ट्र प्रभारीचे तिनीथ लाल यांच्या उपस्थितीमध्ये इतर प्रमुख नेत्यांची दुपारी बैठक होत आहे टिळक भवन येथे। तत्पूर्वी शरद पवार यांच्याकडे महाविकास आघाडीतले काही प्रमुख नेते आलेले आहेत। थोड्या वेळात संजय राऊत देखील येत आहेत। तुर्तास बाळासाहेब थोरात, जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे इतर नेते आलेले आहेत। सगळ्यात प्रामुख्याने चर्चा आहे ती राज्यातल्या महाविकास आघाडीचा जवळपास अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस फॉर्म्युला झालेला आहे। वंचित शिवाय फॉर्म्युला तयार करण्यात आलेला आहे, कारण की ज्या पद्धतीने वंचितचे रिएक्शन समोर येतात त्यावरनं वंचित सोबत येईल का याविषयी तर्कवितर्क आहेत। अशा परिस्थितीमध्ये वंचित शिवायचं गणित जे आहे लोकसभेचं ते मांडण्यात आलेलं आहे। आता पुढील कालावधीमध्ये लोकसभेचे प्रचार कशा स्वरूपात करायचे याची प्राथमिक चर्चा होत आहे। दुसरीकडे प्रतिभा धानोरकर या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेससाठी लोकसभेसाठी इच्छुक उमेदवार आहेत। त्यांचे पती काही दिवसांपूर्वी त्यांचं निधन झालं। काँग्रेसची एकमेव राज्यातली ही जागा होती। विशेष म्हणजे धानोरकर हे शिवसेनेमध्ये होते तत्कालीन 2019ला। शरद पवारांच्या आग्रहाखातीर त्यांनी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करून काँग्रेसकडनं त्यांना लोकसभेची जागा मिळाली होती। आता याच लोकसभेच्या जागेवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचंच नाव पुढे येत आहे। त्याचवेळी स्वतः विजय वडेट्टीवार हे स्वतःच्या मुलगी शिवानी यासाठी आग्रही आहेत। नक्कीच सागर, थोडंसं तुम्हाला थांबवतोय। पुन्हा एकदा तुमच्याकडे येऊच आम्ही। एक महत्त्वाची घडामोड मात्र त्याआधी पाहणार आहोत। काँग्रेस पक्षात लोकसभा उमेदवारीवरून नाराजी नाट्य आहे। पटोले आणि वडेट्टीवार यांच्यात हे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी फारसे इच्छुक नाही आहेत असं म्हटलं जात आहे। पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे, त्यामुळेच नेत्यांमध्ये नाराजी आहे। तर विजय वडेट्टीवार आपल्याला माहिती आहे मुलीसाठी म्हणून आग्रही होते। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून घेऊया। सागर, एकीकडे काही नावं समोर आलेली होती काँग्रेसच्या यादीतली, तर हे महत्त्वाचे जे दोन नेते आहेत वडेट्टीवार आणि पटोले हे दोघंही नाराज असल्याचं कळतंय। काय नेमकं काय कारण आहे आणि आत्ता सध्या त्यांचं म्हणणं नेमकं या सगळ्या पार्श्वभूमीवर काय? काँग्रेसकडनं काल रात्री उशिरा बैठक झाली आणि यामध्ये लोकसभेसाठी भंडारा गोंदियामधून नाना पटोले जे विद्यमान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांचं नाव चर्चेला येते। तर दुसरीकडे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामधून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं नाव समोर येत आहे। विशेष म्हणजे या दोन्ही नेत्यांना दिल्लीमध्ये लोकसभेमध्ये काम करण्याची इच्छा नाही आहे। पटोले हे राज्याचं नेतृत्व पुढील काळामध्ये करू पाहत आहेत। सध्या विद्यमान प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे यदाकदाचित 2024 विधानसभेमध्ये काही राज्यातलं स्थानिक समीकरण बदललं तर या दोन्ही नेत्यांना राज्यात महत्त्वाची पदं मिळावीत अशी अपेक्षा आहे। यामुळे लोकसभेच्या ऐवजी विधानसभा ही त्यांची अधिक प्राथमिकता आहे। पण दिल्लीकडून मात्र या दोन्ही नेत्यांना लोकसभेसाठी प्राथमिकता देण्याची सूचक इशारे करण्यात आलेले आहेत। अर्थात AICCने अधिकृतरित्या अद्याप ही लोकसभा उमेदवारांची घोषणा केली नाही। जोपर्यंत घोषणा होत नाही तोपर्यंत उमेदवारी निश्चित म्हणावं लागत नाही। पण अंतर्गत जी चर्चा सुरू आहे यामुळे काँग्रेसच्या नेत्यांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येते, कारण की बाळासाहेब थोरात यांच्याकडे राज्यातलं नेतृत्व दिलं तर आपणास माहित आहे की बाळासाहेब थोरात हे शरद पवारांशी फारसे ऐकण्यातले आहेत। दुसरीकडे काही महिन्यांपूर्वीच सत्यजित तांबे यांची निवडणुकीचं प्रकार आणि राज्यातल्या काँग्रेस नेत्यांमध्ये घडलेलं नाराजी नाट्य या सगळ्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांच्याकडे जबाबदारी पुढील कालावधीत द्यावी का याविषयी तर्कवितर्क आहेत। या सगळ्या गोष्टींची दिल्लीने विचार करावा आणि पुढील कालावधीमध्ये पटोले किंवा वडेट्टीवार यांनी राज्यातच अधिक सक्रिय राहावं अशी स्वरूपाची भूमिका आहे। लोकसभेला जाऊ नये यावर नाराजी नाट्य आता सुरू झाल्याचं दिसून येतं। नक्कीच दुपारी सुद्धा बैठक होणार आहे। काय होतंय या सगळ्या घडामोडींवर तुम्ही लक्ष ठेवून राहाल। तुमच्याकडून आम्ही अपडेट्स घेऊ। मात्र तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।